मी डॉक्टर प्रियल प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. तर आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलूयात, जे मी अनुभव घेतला, जी लोकांची मेंटॅलिटी अबाउट द सीए रेक्टम. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर संडासच्या जागेचा जो बऱ्याच पेशंटला कॅन्सर होतो, त्याबाबत आज आपण बोलणार आहोत. तर काय होतं ना, जेव्हा सीए रेक्टम डायग्नोज होतो पेशंटला, तर सर्वात महत्त्वाचं हे असते की त्यांच्यामध्ये असलेले गैरसमज. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात, सर्जन त्यांना सांगतात, की आपण संडासची जागा पूर्ण बंद करूयात. आपण एक परमनंट संडासची पिशवी तिथे लावूयात आणि ती चेंजेबल असेल, त्याचा स्मेल येणार नाही, तुम्हाला कुठलाही अडथळा होणार नाही. यू कॅन मूव्ह एनीवेअर, तुम्ही काहीही करू शकता. यू कॅन ट्रॅव्हल आणि ते दिसणारही नाही. तरी पण ते जोपर्यंत ते अनुभव घेत नाही पेशंट, तोपर्यंत त्यांच्यामध्ये इतके गैरसमज असतात ना, की नाही मग ती पिशवी असेल, परमनंट आयुष्यभरासाठी ती पिशवी लावल्या जाईल, मग त्याचा स्मेल येईल आणि मग ती कशी मिरवायची, मग ती किती घाण वाटणार. तर इतके गैरसमज आणि त्या गैरसमजामुळे काय होतं ना, की पेशंटची ट्रीटमेंट डिले होते किंवा मग पेशंट आणि पेशंटचे रिलेटिव्ह अजून वेगळे मार्ग शोधायचा प्रयत्न करतात, की नको, नको ही परमनंट संडासची पिशवी आपल्या पेशंटला नको. तर ह्याच्यामुळे काय होतं, की आपल्या लॅक ऑफ नॉलेज आणि काही गैरसमजांमुळे मी म्हणेल, की ते पेशंटची ट्रीटमेंट डिले होते आणि शेवटी जे आपला उपचार आहे तोच असणार असतो, की आपल्याला परमनंट संडासची जागा बंद करायची असते आणि तिथे ती स्टोमा बॅग लावायची असते. ती स्टोमा बॅग आपल्या पोटाला लावल्या जाते. तर मी सध्या एक जवळच्या पेशंटबद्दल ते जे आहे, त्याच्याबद्दल जे गैरसमज आणि फक्त पेशंट किंवा पेशंटच्या घरचेच नाही, ते आजूबाजूचेही लोकं, त्यांना भेटणारे येणारे पेशंट, म्हणजे सगळ्यांना त्याचं नॉलेज नसतं आणि मग त्याच्याबद्दल ते गैरसमज निर्माण होतात, की बाबा नाही ती कशी असेल, मग त्याचा वास येईल, मग ते घाणच वाटणार. तर मी आज तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन पण देते, की ती पिशवी कशी असते, त्याचा स्मेल अजिबात येत नाही, ती काही ट्रान्सपरंट आपल्या युरिन बॅगसारखी ती नसते. जसं आपण कॅथेटर आणि युरिन बॅग जसं पेशंटला, बेडरिडन पेशंटला लावतो ऑपरेट झालं, तर ती युरिनची पिशवी तरी ट्रान्सपरंट असते, त्यातून सगळं आपल्याला दिसते. पण ह्या स्टोमा बॅगचा काहीही, कुठेही काही त्रास किंवा कुठला स्मेल किंवा कुठलंच किळसवाणं असं नसतं. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुमच्याही आजूबाजूला असे कुठले पेशंट असतील किंवा त्यांच्या बाबतीत असं डायग्नोसिस झालं असेल आणि ते ह्या पिशवीला घाबरत असतील, की बाबा नको ती पिशवी, घाण वाटेल, त्यांचे असे काहीतरी गैरसमज त्या पिशवीबद्दल असतील, तर ते कदाचित दूर होण्यात मदत होईल आणि पेशंटची ट्रीटमेंट लवकर होईल. तर माझ्या जवळचे जे पेशंट होते त्यांचंही तसंच होतं, की त्यांनाही त्या पिशवीसाठीच त्यांचं बऱ्याच गोष्टी सुरू होत्या आणि त्यांनी डिले केलं, रेडिएशन, किमो अँड आफ्टर दॅट त्यांनी आता ऑपरेट केलं आणि शेवटी 7-8 महिने निघून गेले, पण त्यांच्याकडे तोच ऑप्शन होता, की संडासची जागा पूर्ण बंद करून घ्यायची आणि स्टोमा बॅग परमनंट लावायची आणि ते चेंजेबल असणार आहे. त्याचा स्मेल येणार नाही. त्यांना डॉक्टरांनी खूप वेळा समजवलं होतं, पण त्यांच्याही डोक्यात अशाच काहीतरी त्यावेळेस गैरसमज होते. तर आत्ता जेव्हा त्या पेशंटला ती पिशवी लागली आणि त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हताच आणि डॉक्टरांनी सांगितलं सर्व्हायव्हल जास्त इम्पॉर्टंट असतं अशा वेळेस. तर आता त्यांना कळालं, की अरे ह्याचा तर काहीच त्रास नाही आहे किंवा हे माहितीही होत नाही. तुम्ही साडी ट्रिप करा, तुम्ही ड्रेस घाला, तुम्ही कुठेही घाला, तुम्ही यू कॅन मूव्ह एनीवेअर. ते कुणाला माहिती होत नाही आणि काहीच नाही. त्याचा स्मेल येत नाही किंवा ते ट्रान्सपरंट नसतं, की त्यातलं काही दिसेल असंही ते नसतं. फक्त एवढं असतं, की थोडे इफोर्ट्स घ्यावे लागतात. ते 8-8 दिवसातून चेंज करावे लागते आणि ते एक तुम्हाला परमनंट, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो तुमच्यासाठी, जसं काय म्हणू, डायबिटीजच्या, बीपीच्या गोळ्या असतात, तसं ते तुम्हाला एक खर्च लागून जातो. पण आपण जगतोय, आपण आयुष्याचा आनंद घेतोय, हे खूप महत्त्वाचं असतं. तर मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन, मी त्याच पेशंटचा एक व्हिडिओ काढलेला आहे, तो मी तुमच्यासोबत आज शेअर करते आणि कदाचित तुमचेही गैरसमज दूर होण्यात त्यासाठी मदत होईल आणि तुम्ही आजूबाजूचे जे काही कोणाला तुमच्या आजूबाजूला पेशंट असतील, तर त्यांनाही तुम्ही योग्य मार्गदर्शन त्या बाबतीत करू शकाल. आणि ह्या पेशंटला मी अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट डॉक्टर रमाकांत तायडे सर ह्यांच्याकडेच ऑपरेटला पाठवलं होतं आणि माझंही ऑपरेट तिथेच झालं आणि आय एम व्हेरी ग्लॅड टू हे सांगण्यात, की माझ्या रिकव्हरीनंतर माझ्या सर्जनकडे मी हा पेशंट रेफर केला होता आणि बाकीचं फॉलोअप आत्ताच त्यांचं ऑपरेट झालं आणि फॉलोअप मी त्यांचे पेशंटचा स्वतः घेते आणि सरांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. आज मी त्यांचं ऑपरेट जे झालं होतं, तर त्यांचं जे इन्फेक्शन आहे रेक्टम आणि त्यांचं युटेराईनपर्यंत इन्फेक्शन गेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचं हिस्टेक्टॉमी पण झालेली आहे.
तर मी तो स्टिच आज काढते आहे आणि तुम्हाला ती स्टोमा बॅग कशी असते ते पण तुम्हाला मी आज दाखवते. सो जस्ट वेट अँड सी द व्हिडिओ. थँक हे बघा मी पेशंटकडे आली आहे. मी सांगितलं तुम्हाला की पेशंटचं लॅप्रोस्कोपीसुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे लॅप्रोस्कोपीचे स्टिचेस तिथे होते आणि अंबेलिकलचा तिथला काढायचा राहिला होता स्टिच. सो मी तो आज रिमूव्ह केला. मी सरांशी फोनवर बोलले. सर म्हटले काढून टाकूयात. पेशंट खेड्यावर राहतो. नागपूरला सारखं जाणं पॉसिबल नाही आहे. परत पोस्ट ऑफ पेशंट आहे आणि त्याच्यामुळे मीच सगळ्या गोष्टी मॅनेज करते माझ्या लेवलला आणि सरांशी फोनवर बोलून फॉलोअप ठेवते आहे सगळं पेशंटचा. तर हा स्टिच मी रिमूव्ह करते आणि बघा बाजूलाच इथे स्टोमा बॅग आहे. ती जी संडासची पिशवी आपण त्याला म्हणून लेमॅन लँग्वेजमध्ये ती आहे. कुठेही तुम्हाला ती ट्रान्सपरंट दिसत नाही. कुठेही ते आतमधलं तुम्हाला तिथली घाण तुम्हाला दिसत नाही आहे. ही 10,500ची किट आता पेशंटनी आणलेली आहे आणि ती 2 ते 2.5 महिने जाते. ह्याच्यामध्ये ह्या छोट्या पिशव्या असतात त्या आपण 8-8 दिवसांनी चेंज करतो. डिपेंड पण करतं की पेशंटचं आता हे कसं आहे म्हणजे इनटेक कसं आहे. सध्या आता पोस्ट ऑफ पेशंट आहे. इनटेक फार नाही आहे. परत रेडिएशन किमो पण पेशंटने घेतलं आहे. जेवण पेशंटचं खूप कमी आहे. तर आत्ता 2च दिवस झाले पिशवी चेंज केली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ती पूर्ण काढून दाखवू शकत नाही. तर 8-8 दिवसांनी ही चेंज करतो आहे सध्या त्यांचा मुलगा. तर ही बघा काहीच एकदम छान पिशवी आहे. छोटीशी पिशवी आहे. कुठे तुम्हाला त्याचं वजन नाही किंवा काहीच नाही आहे. तर एकदम नॉर्मल गोष्ट आहे ही. तर याच्याबद्दल जे गैरसमज आहेत ते तुमचे दूर होतील ही बघितल्यानंतर. ह्याला अशी रिंग आहे प्लास्टिकची. त्याला एक लॉक असतं आणि ते लॉक काढलं की ते ओपन होतं आणि परत तिथे लावू शकतो आपण. तर तुम्ही हे बघा आणि आपल्या आजूबाजूला काही असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांचेही गैरसमज दूर व्हायला मदत होतील. आणि माझी ही कॅन्सर फायटर आहे. ती पण लवकर बरी होईल. मी अशा तिला नेहमीच पॉझिटिव्ह बूस्ट करत असते. पॉझिटिव्हिटी तिला देत असते आणि 9 महिने ऑलमोस्ट होत आहे. 8-9 महिने होत आहेत ती ह्या आजाराशी लढती आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तिने सगळ्या ट्रीटमेंटला प्रतिसाद दिला आहे. ह्या पिशवीसाठीच त्यांचं खूप मागंपुढे सुरू होतं की त्यांचेही असेच गैरसमज होते पण ते सगळे सॉर्ट आऊट झाले. फायनली ती ट्रीटमेंट कंप्लीट केली आणि ही माझी कॅन्सर फायटर आहे. थँक्यू सो मच.